महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। शैलू निकोप मोहिलीतर्फे वरेडी उल्हास नदीवरील नवीन पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे, ग्रामस्थांचा आरोप। कर्जत तालुक्यातील शैलू निकोप मोहिलीतर्फे वरेडी या गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी उल्हास नदीवरील नव्याने झालेल्या पुलाचे लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर 20 ते 22 दिवसात पुलाच्या स्लॅबवरील कॉन्क्रीटला तडे तसेच कॉन्क्रीट हे उधळत असल्याने व या पुलाच्या शेजारी असलेल्या सन 2012 साली संभाजी झांजे व ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभारलेल्या पुलाचे काम पाहता व नव्याने उभारलेल्या पुलाची स्थिती पाहता सदर पुलाचे काम हे ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे केले असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। कर्जत तालुक्यातील शैलू व मोहिलीतर्फे वरेडी हे अंतर कमी आहे, पण मध्ये उल्हास नदी वाहत असल्याने परंतु पावसाळ्यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर या शहरी ठिकाणी कामासाठी जाणाऱ्या लोकांना शैलू रेल्वे स्थानक जवळ पडत असताना मात्र नेरळ ते कळंब या लांब पल्ल्याच्या मार्गाचा वापर करून नेरळ रेल्वे स्थानक गाठावे लागत होते। या बाबीचा विचार करून सन 2012 साली लोकवर्गणीतून रुंदी 3 मीटर, लांबी 156 मीटर असा पूल उभारण्यात आला होता, परंतु सदर पूल हा अरुंद व कमी उंचीचा व पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जात असल्याने मात्र लोकांना नेरळ रेल्वे स्थानक गाठावे लागत असल्यामुळे या ठिकाणी नव्याने शासनाकडून नाबार्ड अर्थसहाय्यित अंतर्गत पूल मंजूर करण्यात आला होता। या नव्या पुलासाठी 4,94,00,000 रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती। सदर पुलाचे काम हे सार्वजनिक विभाग कर्जत यांच्या मार्फत मळगंगा कन्स्ट्रक्शन पारनेर या ठेकेदारास काम करण्याचा ठेका देण्यात आला होता। तर सदर पुलाचे काम पूर्ण झाले असल्यामुळे या पुलाचा लोकार्पण सोहळा हा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडला असून सदर पूल हा नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे। परंतु सदर पूल हा नागरिकांसाठी खुला करून 20 ते 22 दिवस उलटत नाहीत, तोच सदर पुलाच्या स्लॅबवरील कॉन्क्रीटला तडे तसेच कॉन्क्रीट हे उधळत असल्याचे व या पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर मात्र या पुलावरून दुचाकी, रिक्षा व कार यांची रहदारी असताना व या पुलावरून जड व अवजड वाहनांची वाहतूक ही लोकार्पण झाल्यानंतर 20 ते 22 दिवसात झाली नसतानाच मात्र या पुलावरील स्लॅबचे कॉन्क्रीटला तडे तसेच कॉन्क्रीट हे उधळत असल्याचा व सन 2012 साली संभाजी झांजे व ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभारलेल्या पुलाचे काम पाहता नव्याने उभारलेल्या पुलाची सद्यस्थितीत अवस्था पाहता सदर पुलाचे काम हे निकृष्ट झाल्याचा व सदर पुलाचे काम सुरू असताना ठेकेदारांनी नदीपात्रात जे दगड मातीचा भराव टाकून बांध उभे केले आहेत ते बांध न काढता ठेकेदार हा निघून गेला असल्याचा आरोप हा शैलू गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामस्थ अक्षय सकाराम हिसालगे, ग्रामपंचायत सदस्य महेश खारीक, मंगेश बोराडे, जयराम मसने, नागेश मसने, तुषार मसने, भगवान बोराडे, जयेश मसने, मनोज शेकटे, विक्रांत कुंभार, योगेश मसने यांच्याकडून करण्यात आला आहे। तर सार्वजनिक विभाग कर्जत यांच्याकडून ग्रामस्थांच्या आरोपाची दखल घेतली जाणार का, ठेकेदारावर कारवाई करणार का, याकडे मात्र ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे शैलू येथील पुलावर आलेलो आहे। ज्या पुलाचं नुकतंच 18/14/2023 रोजी उद्घाटन झालेलं आहे, परंतु पुलाची अवस्था ह्या 18 ते 20 दिवसात एवढी दुर्दैवी आहे की मागील 10 वर्षापासून चालू असलेलं पूल म्हणजे झालेलं पूल आहे की जे रवींद्र झांजे या एका ग्रामस्थांनी श्रमदानातून तयार केलेला पूल आहे का जो मागील वर्षी जेमतेम 15 ते 20 दिवस पूर्ण पाण्यात असून पण त्याला थोडासाही त्रास नाही त्या पुलाला आणि थोडासाही खचलेला नाही, परंतु हे झालेल्या 18 ते 20 दिवसात ह्या पुलावरनं जो नवीन पूल तयार झालेला आहे यावरनं 2 व्हीलर, 4 चाकी वाहन आणि रिक्षा या जाऊन एवढं चांगल्या प्रकारे आणि एवढं मजबूत रस्ता बनवलेला आहे का त्याची अवस्था एवढी दुर्दैवी झालेली आहे का तुम्ही बघायलाच का पूर्ण खड्डे पडले त्या रस्त्याला। जेमतेम 18 दिवसात जर एवढे खड्डे पडू शकतात। आणि नवीन पुलाचं बोललं गेलं तर समोरूनही जिथून शैलूवरनं रस्ता येतो तिथूनही मेन रस्ता नाही आहे आणि इथून मोहिली निकोपवरनं येणारा रस्ता आहे तोही तयार नाही आहे, फक्त 2 टोक आहेत आणि ये जा करण्यासाठी वाहनं जातात। मोठा म्हणजे अवजड वाहन जर जेमतेम महिनाभर गेले
तर आपल्याला या पुलाची अवस्था खूप विचित्र बघायला मिळेल. याच्यात स्लॅब कोसळू शकतो. आणि दुसरी गोष्ट बोलले गेले तर पूल तयार होताना नदीची अवस्था, नदीच्या पात्राची अवस्था ज्या प्रकारे केलेली आहे त्या लोकांनी, तर ती तशीच सोडून पळून गेलेले आहेत. ते ग्रामस्थांनी वारंवार त्यांना सूचना दिलेल्या आहेत का बाबा तुम्ही ते क्लिअर करून घ्या. पात्र छोटा होतोय, त्याच्यामध्ये जर आपल्याला पुढील मागे चाली झालेल्या आहेत गावामध्ये, त्यांना त्रास होतो पुराचा पाण्याचा. आणि जे काही जिथे जिथे त्यांनी काम केलेलं आहे ते तसंच ठेवून ते निघून गेलेले आहेत. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.